संरक्षण अधिग्रहण परिषदेनं सशस्त्र दलं आणि भारतीय तटरक्षक दलासाठी स्वदेशी बनावटीच्या शस्त्र आणि उपकरणांच्या खरेदीशी संबंधित 70,500 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे। यामध्ये भारतीय नौदलासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्र, शक्ती इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली आणि युटिलिटी हेलिकॉप्टर मेरीटाईमसाठी 56,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। लांब पल्ल्यावर मारा करणारी शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी भारतीय हवाई दलाला मंजुरी देण्यात आली आहे। ती Su-30 MKI या विमानाला जोडण्यात येईल। लष्करासाठी 155 मिलीमीटर आणि 52 क्षमतेची प्रगत आर्टिलरी गन प्रणाली आणि उच्च गतिशीलता आणि तोफा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या खरेदीलाही परवानगी देण्यात आली आहे। भारतीय तटरक्षक दलासाठी HLL कडून ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर MK3 खरेदी करण्यासाठीही मंजुरी देण्यात आली आहे। आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी 2,71,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यापैकी 99% खरेदी ही भारतीय उद्योगांकडूनच केली जाईल।